बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, त्या डॉक्टर बाबासाहेबांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते जे आमचं प्रतिष्ठान आहे धम्मदीप रमाई प्रतिष्ठान, हे त्याचे संपूर्ण पदाधिकारी आणि आजच्या विचार मंचावरील सगळ्यांची आता ओळख करून द्यायला नको, बहुतेक सगळे भाषणं करून तयार झालेले आहेत. आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, की माझ्याकडे जो विषय दिला आहे तो विषय अतिशय भयानक विषय आहे, तो म्हणजे रमाबाई आंबेडकर हत्याकांड. ते भीमा कोरेगाव हल्ला किंवा आपण ज्याला हमला म्हणू, म्हणजे हा जो सामाजिक विषय माझ्याकडे दिला आहे, अत्याचाराचा विषय माझ्याकडे दिला आहे, त्या विषयाला मी न्याय देणारच आहे. पण त्यापूर्वी आपल्या या वसईमध्ये आणि आपल्या ह्याच आयोजकांची जे काही प्रमुख मंडळी आहेत घरातली, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणा घेण्यासारखी काही गोष्ट असेल तर जो सनी हे आहेत आपले मनोहर आणि स्मिता मनोहर, हे दोघंही लॉ कॉलेजला गेले. लॉ कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि सनी मनोहरनी कॉलेजमध्ये पहिला नंबर काढला. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हणजे मनोहर गेल्यानंतर, रवींद्र मनोहर गेल्यानंतर हे कुटुंब असं थांबलं नाही, दुःखात बसलं नाही, तर वडिलांचंच कार्य आणि बाबासाहेबांचं कार्य त्या जोमानं त्यांनी सुरू केलं. आणि ही दोघंही लॉला त्या विद्यालयात त्या काय कॉलेजमध्ये पहिले आले. म्हणून मी त्यांना, माझा एक मित्र इथं आलाय उद्योजक विनोद जाधव, हे अतिशय तरुण तडफदार हे आहेत, उद्योजक आहेत. ते खरं आमच्या व्यवसायातले आहेत, वकिली व्यवसायातले आहेत, तरीसुद्धा त्यांनी बिल्डर ते झाले. अनेक सोसायट्या आहेत, हाऊसिंग सोसायट्या, त्या त्यांनी कन्व्हेन्स डीड केला आणि त्याच्यात त्यांनी प्रगती केली. तुम्हाला माहीत आहे की त्यांचं जे गाव आहे कोसुम, संगमेश्वर, रत्नागिरी, इथं त्यांनी 2.5 कोटी रुपयाचं विहार बांधलंय, 3 माळ्याचं, 2.5 कोटी. बघा, एक साधी गोष्ट नाही. त्यात त्यांनी तिथं धम्मपीठ, विद्यापीठ, सांस्कृतिक पीठ तिथं त्यांनी उभं केलंय. आणि तुम्हाला माहित आहे काल किंवा आजच घाटकोपर भटवाडी इथे त्यांनी 20 लाख रुपये दान देऊन एक विहार आजच त्याचं हे केलंय उद्घाटन. ते करूनच आम्ही इकडे आलो. म्हणजे एवढी चांगली माणसं आपल्या स्टेजवर आहेत. आणि मी विनोद जाधव आणि आपले प्रसिद्ध बिल्डर दत्ता धुळे या दोघांना विनंती करेल की सनी मनोहर आणि स्मिता मनोहर या दोघांना शाल, आणि सनीसाठी मी खास सुप्रीम कोर्टातनं एक डायरी आणलेली आहे. डायरीच आमची वकील डायरी, तर ती आमचे विनोद जाधव त्यांना देतील आणि दत्ता धुळे साहेब स्मिता पाटील यांना एक शाल देतील. पुढे गेला स्मिता पाटील आल्यात का? अरे इथंच आहे. डायरी यांना याचा पहिला नंबर आला. दोघांना नको, हा शाल दोघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि मला ह्यातून हेच तुम्हाला हे द्यायचं आहे, थोडासा ज्याला इंग्लिशमध्ये लेसन म्हणतो, की आपण सुद्धा जिथे जिथे असाल, नोकरी असाल, व्यवसाय करत असाल, लॉचं शिक्षण घ्या तुम्ही. लॉचं शिक्षण आमच्या काळात फुकट होतं. आता ते शिक्षण एवढं महाग केलंय की आपल्या लोकांना वकील होणं, लॉयर होणं इतकं अवघड करून ठेवलंय. तर आता जो काळ आहे, तुम्ही शिक्षक असा, घरगुती आपल्या महिला असा, शिकलेले असा, अजून शिकत राहा आणि सगळ्यांनी वकील ह्यासाठी व्हा की पुढची लढाई आपली, तुम्ही आता ऐकला आता गोडे सरांनी की घटनाच बदलणार आहे. घटना बदलणार आहे म्हटल्यावर आपलं राहिलं काय? तर आपल्या लढाया सतत आता कोर्टात होणार आहेत.
आणि तिथं आपल्याला वकिलांची फौजच्या फौज लागणार आहे, गरज आहे समाजाची. म्हणून जास्तीत जास्त वकील व्हा. तर आता हा जो कार्यक्रमाचा जो दिवस आहे आपण बघतो 133वा. पाणी तर आपण हे उदाहरण का दिलं विनोद जाधवांचं, की एक वकील आपल्या व्यवसायात पुढे प्रगती करत केवढा मोठा होतो. त्यांच्याकडे जो 700 लोकांचा स्टाफ आहे त्याच्यापैकी 350 बौद्धच आहेत. म्हणजे 350 बौद्धांना त्यांनी नोकरी लावली. म्हणजे आपण लॉमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड मिळतात. आता ह्या स्मिता आणि हे जे सनी हे जर वकील झाले तर आपल्या वसईच्या ज्या काय अन्याय अत्याचाराच्या केसेस आहेत त्या नक्की ते फुकट लढतील. आता आम्ही सुद्धा बघा की रमाबाई आंबेडकर नगर केवढं मोठं आंदोलन होतं, केवढा मोठा हल्ला होता, केवढा मोठा हत्याकांड होतं. 1 रुपया न घेता गेली 30 वर्ष आम्ही ती केस लढतोय. भीमा कोरेगाव एवढा मोठा हल्ला आहे, तो जागतिक लेवलला अमेरिका, इंग्लंड सगळीकडे त्याची चर्चा होते, आंदोलनं होत आहेत. असा एवढा मोठा खटला की आमच्यामध्ये भारतातले सगळ्यात मोठे वकील तिथे येतात आमच्या विरुद्ध, कारण ते RSSचे वकील असतात. त्यांना रोजचे लाख लाख रुपये फी आहेत आणि आमच्या पदरच्या खर्चाने प्रवास करतो, राहतो, अभ्यास करतो, पुस्तकं घेतो, म्हणजे रात्रंदिवस अभ्यास करतो. आम्ही कोणालाही 1 रुपया मागत नाही. तर बाबासाहेबांनी तुम्हाला काय शिकवलंय की तुम्ही शिका, स्वतःचं पोट भराच, पण बाकीचं काय जमलं तर पे बॅक टू सोसायटी, समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होऊ द्या तुमच्या शिक्षणाचा. आपले लोक शिकले की ते म्हणतात बाबा आम्ही समाजात जात नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला इंटरेस्ट नाही. त्यांचे इंटरेस्ट वेगळे, त्याचे ग्रुप वेगळे. आज कुठं चाललाय, आज इकडे चाललाय, तिकडे चाललाय, आज इकडे पार्टी, तिकडे पार्टी, आज इथे कार्यक्रम, तिथे नाटक, तिथे तमाशा, तिथे काय काय चालू आहे. तर आपल्या समाजाला तुम्ही काय द्याल? जोपर्यंत तुम्ही समाजाला काही देत नाही याचा अर्थ तुमचं समाजाकडे दुर्लक्ष आहे. आणि जोपर्यंत समाजाकडे तुमचं दुर्लक्ष आहे तोपर्यंत रमाबाई आंबेडकर हत्याकांड, भीमा कोरेगाव असे हे घटना घडतच राहणार आहेत. तुम्हाला मला ह्यासाठी मगाशी सांगत होतो की बाबासाहेबांच्या 133व्या जयंती दिवशी हा विषय घेणं म्हणजे अत्याचाराचा विषय घेणं. तर बाबासाहेबांच्या कार्याला 100 वर्ष झाली, त्यांच्या जन्माला 133 वर्ष झाली. 33व्या वर्षी बाबासाहेब काय करत होते तुम्हाला माहित आहे? जे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आपल्या समाजाच्या हक्कासाठी लंडनला बाबासाहेब लढत होते. राऊंड टेबल, पहिली राऊंड टेबल 30, दुसरी राऊंड टेबल 31, म्हणजे 30, 31, 32 तुम्हाला माहित आहे. पुणे करार बाबासाहेब महात्मा गांधी एवढ्याला बसले होते आपल्या आरक्षणाविरोधात, आपल्या सवलती विरोधात, आणि बाबासाहेबांना नाईलाजानं तो पुणे करार मान्य करावा लागला. ही अशी परिस्थिती होती की बाबासाहेबांचं आंदोलन देशाला हादरवत होतं. महात्मा गांधी जर बाबासाहेबांनी त्यांना हे दिलं नसतं, शब्द दिला नसता किंवा माफ केलं नसतं तर महात्मा गांधी त्या दिवशी गेलेच असते 32 साली. तर बाबासाहेबांनी म्हणजे ह्या देशाचा महात्मा गांधी या देशाचाच नाही, संपूर्ण जगात त्याला महात्मा गांधी म्हणतात. तर अशा महात्म्याला सुद्धा बाबासाहेबांचे पाय धरावे लागले. त्यांची जी पत्नी होती ती पत्नी बाबासाहेबांच्या पाया पडली, कस्तुरबी का काय तिचं नाव असेल मला माहीत नाही. आणि मग बाबासाहेबांनी पुणे कराराला संमती दिली. म्हणजे बघा, म्हणजे हाच काळ आहे 100 वर्षापूर्वीचा. 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांचा काय चालला होता? आंदोलनाचा एक वेग होता, एक वेगळी उंची होती, एक वेगळा त्याला परिणाम होतं, परिमाण होतं, सगळं होतं.
आणि आज आपण 100 वर्षानंतर पुणे कराराच्या आज काय आपला विषय आहे, रमाबाई हत्याकांड. रमाबाई आंबेडकर. तुम्हाला माहित आहे की रमाबाई आंबेडकर हत्याकांड होऊन बरोबर 25 वर्ष झाली. आणि तुम्हाला माहित आहे भीमा कोरेगाव हल्ला आपल्या समाजावर झाला. गोरगरीब, आपल्या लहान मुलं, भगिनी, माता, वयस्कर माणसं यांच्यावर इथल्या जातीवाद्यांनी नियोजनपूर्व हल्ला केला. RSSचे सगळे लोक आहेत. आता केस मीच चालवतोय. त्या केस आता शेवट आलाय भीमा कोरेगावचा. आता आम्ही लेखी युक्तिवाद आमचा चालू आहे सध्या. तर हे इलेक्शन झालं की तो निकाल येईल भीमा कोरेगावचा. तर या ठिकाणी हा जो भीमा रमाबाईचं प्रकरण बघा, बरोबर 20 वर्षांनी भीमा कोरेगाव घडवलं गेलं. रमाबाईचं प्रकरण 11 जुलै 1997ला झालं. मनोहर कदम नावाचा फौजदार आला. रमाबाईच्या तुम्हाला माहिती आहे रमाबाई नगर एक्सप्रेस वेवरच तिथे बाबासाहेबांचा पुतळा, त्याला चपलांचा हार घातला होता. त्याबद्दल आपले समाज बांधव निषेध व्यक्त करत होते. कसलाही हल्ला गुल्ला, काही दगडफेक काही नव्हती. आणि हा मनोहर कदम आला. त्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार होतं आणि त्यांनी येऊन असा धडा गोळीबार सुरू केला. गोळीबार कुठे तुम्हाला माहित आहे? आता इथं बुद्ध विहार आहे आपल्याकडे. बुद्ध विहार वस्तीपासून कमीत कमी 3000 फुटावर म्हणजे लांब आहे. इथून मला वाटतं मनोहरांच्या घरापर्यंत बुद्ध विहार. आणि इथे बाबासाहेबांचा पुतळा. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आंदोलन आहे आणि मनोहर कदमनी त्या तिकडे बुद्ध विहार वगैरे जी वस्ती आहे घराघरात गोळीबार झाला. आणि तुम्हाला माहित आहे लहान मुलगा मंगेश शिवशरण सकाळी 7ची वेळ आहे, 6:30-7 शाळेला निघालाय. तो बघतोय काहीतरी रस्त्यावर गडबड चालली, धावपळ चालली आणि त्याच्या पाठीला दप्तर आहे. वय किती? 7-8 वर्षाचा. दुसरीला असेल तो. त्याची आई स्वतः बघते आणि तिची शेजारी आगरी समाजाची नाईक नावाची बाई, ती पण रस्त्यावर सगळे कुतूहल काय चाललंय गडबड. तेवढ्यात गोळी येते. ती गोळी गणियाट्स नावाचं तिथे हे काय दरवाजा असा आपण गेट म्हणतो. गणियाट्स नावाचं एक दुकान आहे. त्या गेटला गोळी धडकते. त्याला इंग्लिशमध्ये रिकोशिएट म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट गोळी लागली त्याच्यापेक्षा एखाद्या, आता हे लोखंड आहे, कोणी गोळी मारली आणि ह्याला थटून तिकडं उडाली, ती गोळी आणखी भयानक होते. अशी गोळी रिकोशिएट झालेली भयानक गोळी त्या बिचाऱ्या मुलाचं खोपडीच घेऊन ती गोळी गेली. आईला माहितीच नाही. तिचं लक्ष रस्त्यावरच. नाईक म्हणते अगं बघ मंगेश काय पडलाय. आणि मग ती त्या मुलाचं शरीर आपल्या मांडीवर घेते. त्या खोपडीमध्ये कवटीमध्ये मेंदू भरते आणि तो मेंदू आणि ती कवटी त्या डोक्याला थापते. त्यावेळेस तिने जे उदाहरण दिलंय की जसं कमळ फुलावं तसं माझ्या मंगेशचं डोकं फुललंय म्हणाले. एक अडाणी बाईची कल्पना बघा. तोच संदर्भ आम्ही एका अमेरिकेच्या केसमध्ये पाहिला. अमेरिकन न्यायाधीशाने हा उल्लेख केलेला आहे बघा. अमेरिकेतला एक न्यायाधीश, त्याची कल्पना आणि आमची अडाणी माता तिची कल्पना सेम आहे. म्हणजे इतकं भयानक ते हत्याकांड होतं. त्याच्यामध्ये आम्ही लढलो. त्याला त्या आयोगाने गुंडेवार, जस्टिस गुंडेवार होते. 2 वर्ष आम्ही एकच खटला लढत होतो. सकाळी 11 ते संध्याकाळी 5, रात्र दिवस अभ्यास. आम्हाला मुलं वाढ होती. आम्हाला काय कमाई, वकिलाला कमाई नसतेच, पगार नसतो. तरी आम्ही ती केस लढलो. त्याला शिक्षा ठोकली. आणि तुम्हाला वाईट वाटतं याचं की ज्या मनोहर कदमला गुन्हा नोंद झाला, त्याला आयोगाच्या निकालानंतर 2001 साली गुन्हा नोंद झाला. आता तुम्ही इथे मारामारी करा, लगेच तुम्ही गुन्हा नोंद करू शकता. पण हा एवढा मोठा गुन्हा नोंद करायसाठी आम्हाला आयोग चालवावा लागला. आणि ऑगस्ट 2001 मध्ये गुन्हा नोंद झाला. 11 जुलै 97ची घटना, 10 माणसं मारल्याची गंभीर घटना. त्याचा FIR करायला 4 वर्ष आम्ही कोर्टापुढे लढत बसलो रात्रंदिवस.
आणि गुन्हा नोंद झाला त्यावेळी छगन भुजबळ गृहमंत्री होता. काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार गेलं आणि ह्याचं शिवसेना आणि भाजपचं, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं. छगन भुजबळने गुन्हा नोंद केला नाही. आम्हाला त्यासाठी परत हायकोर्टात रिट टाकून मग हायकोर्टाच्या आदेशाने, म्हणजे आमच्या माणसं 10 जरी मारली तरी गुन्हा नोंद होत नाही. बघा, म्हणजे आमची माणसाला जनावरांची किंमत आहे ह्या देशामध्ये. म्हणजे 100 वर्ष बाबासाहेबांच्या कार्याला झाली आणि आपल्याला वाईट वाटतं की त्या बाबासाहेबांनी ह्या भारतातली सगळ्यात जगातली मोठी घटना लिहिली. त्या घटनाकाराच्या समाजाला ह्या देशामध्ये काय किंमत आहे? जनावरांची, कुत्र्याची किंमत नाही. की 10 माणसं मारली तरी गुन्हा नोंद झाला नाही. आणि शेवटी आम्ही ती केस चालवली. मी त्यात सरकारी वकील झालो. परत त्याला जन्मठेपेची सजा घेतली. बंधू आणि भगिनींनो, की जन्मठेपेची सजा झाली तरी मनोहर कदम एक दिवस सुद्धा जेलमध्ये गेला नाही. म्हणजे हा देशाचा कायदा आणि ह्या देशाची ही समता. आता आमच्या ताई बोलत होत्या, गायकवाड ताई, ह्या देशाची समता अशी आहे की आम्हाला कुठे नाही, आम्हाला कोण तुम्हाला किंमत देते? काही किंमत देत नाही. आपली किंमत कधी आहे माहीत? आणि आठवड्यात सगळे येतील आता फॉर्म भरून आणि तुमचे हातपाय जोडतील, मग तुम्हाला काय चहा पाणी देतील, झाली तुमची किंमत, संपला तुमचा बाजार. एवढी तुमची लायकी त्यांनी करून ठेवली. तर रमाबाईचं हे प्रकरण आम्ही गेले 30 वर्ष फॉलो करतोय. त्या मनोहर कदमने अपील दाखल केलंय. त्या अपिलामध्ये त्यावेळेस RR आबा होते, RR पाटील. त्या हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात अतिशय नवीन वकील त्यांनी उभे केले. आम्हाला राजकारण काढून कम्युनिस्ट लोकांनी ती केस एका कम्युनिस्ट वकिलाला दिली, कारण आमचं नाव होत होतं. आता आम्ही नावाला धडपडणारे लोक नाहीत. माझं नाव होतं. आता इथे तुम्ही बघा की नावासाठी धडपडणार, प्रसिद्धीसाठी धडपडणार. जो नावासाठी, प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी धडपडतो तो माणूस काहीच काम करू शकत नाही. तुम्हाला मी सांगतो, बाबासाहेब स्वतः म्हणाले की नावाच्या मागं लागू नका. तुम्हाला खुर्ची तुमच्या मागं लागली पाहिजे, तुम्ही खुर्चीच्या मागं नाही. आपण नेहमी खुर्चीच्या मागं लागतो आणि खुर्ची आपल्या पुढे आणि आपण खुर्चीच्या मागे. तुम्ही सतत काम केलं तर तुमचं नाव बिव काय कुठं जाणार नाही. तुम्हाला नाव मिळेल, इज्जत मिळेल, पैसे सगळं मिळेल. आता हा रमाबाईचा किस्सा तुम्हाला सांगितला. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी भीमा कोरेगावचं 1 जानेवारी 2018ला एवढा मोठा हल्ला अतिशय प्लॅन करून केला गेला. आता ती केस आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय, पदर खर्चानं चालवतोय, कोणाकडून 2 रुपये घेत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही बघा, आता जो परिस्थिती बघा की दर 20 वर्षांनी नवीन पिढी येते. आता तुम्ही तुमची वय बघा, तुमच्यापेक्षा 20 वर्षांनी तुमचा मुलगा लहान असेल, कमी नसेल, म्हणजे दर 20 वर्षांनी नवीन पिढी येते. तर ह्या नवीन पिढीला रमाबाईचा धक्का त्यांनी 97 साली दिला आणि नवीन पिढीला 2018मध्ये 20 वर्षांनी परत मोठा धक्का दिला. त्यांचा प्लॅन आहे की तुमच्या प्रत्येक पिढीला ते एक एहसास किंवा एक जाणीव करून देतात की पठ्ठ्यांनो, तुम्ही किती शिकला, तुम्ही किती टिकले. आपला आहे ना ते लय मजबूत भीमाचा किल्ला, आपण जोराजोरात म्हणतो, पण त्या किल्ल्याला ते धडका द्यायचं काम त्यांचं सतत चालू आहे. आता ह्या भीमा कोरेगावच्या केसमध्ये बघा की आपण सगळे भीमा कोरेगावला तो जो शौर्य स्तंभ आहे, विजय स्तंभ, त्याला मानवंदना द्यायला जातो. आपण काठी, कुऱ्हाड, काही चटणी, मिरची काही कोणाच्या डोळ्यात टाकायला किंवा हल्ला करायला घेऊन जात नाही. त्या ठिकाणी आपल्या ज्या जे काय हे होते, आपण ज्याला हे म्हणू श्रद्धा द्यायला आलेले किंवा त्याला अभिवादन करायला आलेली जी मंडळी आहे, त्यांच्यावर काठ्या कुऱ्हाडीने हल्ले झाले, गाड्या काचा फोडल्या आणि त्याच्यात कितीतरी महिला जखमी झाल्या, कितीतरी माणसं जखमी झाली.
आणि इतकी भयानक अवस्था झाली की त्या दिवशी हॉटेलं बंद ठेवली. ग्रामपंचायतीने ठराव केले, भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीने ठराव केला, सगळी दुकानं बंद करा. वडू बुद्रुक ग्रामपंचायतीने ठराव केला. म्हणजे ग्रामपंचायत ही सरकारची असते, सरकारची माणसं कधीही संपावर जात नाहीत. पण ह्या देशामध्ये त्या संप केला गेला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ग्रामपंचायतीने ठराव केला तो ठराव एका हवालदाराकडे दिला, तो हवालदाराने ठराव वरिष्ठाकडे दिला नाही, म्हणून ते गाव पूर्ण बंद झालं. लोकांची गैरसोय झाली, चहा पाणी काही अन्न काही मिळालं नाही आणि मार मिळाला. तर त्या हवालदाराला काय शिक्षा द्यावी? त्याला एक मेमो दिलाय बघा, ह्या इथल्या एसपीने एक मेमो. म्हणजे तू गाव बंद ठेवायचा ठराव ग्रामपंचायतीने तुझ्याकडे दिला होता, तू वरिष्ठाकडे दिला नाही. तो दिला असता तर वरिष्ठाने ते गाव सुरू केलं असतं, ग्रामपंचायतीच्या लोकांना समजून किंवा काठी घालून सांगितलं असतं की गाव चालू राहील, दुकानं चालू राहतील, रस्ते चालू. पण तो जो ठराव आहे ग्रामपंचायतीचा तो त्या हवालदारांनी खिशातच ठेवला. त्याबद्दल त्याला शिक्षा काय झाली? एक मेमो दिला, मेमो. म्हणजे त्याला पत्र दिलं, झाली शिक्षा. म्हणजे त्याने एवढी मोठी गुन्हा करून त्याला पत्र दिलं, जा बाबा तू काही करा. म्हणजे तुम्ही काही केलं तरी चालतं ह्या समाजाविरोधात, तुमचं कोणीही काही वाकडं करत नाही. असं इथलं संपूर्ण शासन म्हणजे गव्हर्नमेंट, प्रशासन म्हणजे जे अधिकारी पोलीस असो कलेक्टर असो ते, राजकारणी, हे संपूर्ण आमचा जो पुणे जिल्हा आहे जिथे हे घडलं, पुणे आणि नगर जिल्ह्याची बॉर्डर, त्या सगळीकडे राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे राजकारणी, शिवसेना भाजपचे सत्ताधारी, हे सगळे ह्या गुंड लोकांच्याच पाठीशी होते. रमाबाईमध्ये आपण जसं बघितलं की त्या फौजदाराला वाचवायला जर आम्ही फौजदाराला गुन्हेगार म्हणून सिद्ध नसतं केलं मनोहर कदमला, तर त्याला ह्या महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस ह्या राज्याचा मुख्यमंत्री केला असता. वा 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 वा, काय मोठा तू पराक्रम केलास, अजून 10 मार, अजून 100 मार, अजून तुझं प्रमोशन देत. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण जर आपल्या सुखामध्येच आपल्या गाडी बाडी, आम्ही आमच्या ह्याला म्हणतो म्हणजे गाडी वाडी बाडी किंवा हे वैभव तुम्हाला आलंय ते केवळ बाबासाहेबांमुळे आलंय आणि टिकलंय ते केवळ संविधानामुळे टिकलंय. हे जर तुम्हाला घालवायचं नसेल, तुमच्यावर अन्याय अत्याचार सतत होतात, हे अन्याय अत्याचार रोखायचे असतील तर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या देशाची शासनकर्ती जमात व्हायचं. तुम्हाला आजचं चित्र बघा, मला इतकं वाईट वाटतं की माझं वय आता 70च्या आसपास आलंय. मला आमदार व्हावं असं वाटतंय, मला नगरसेवक व्हावं असं वाटतंय, मला मंत्री व्हावं असं वाटतंय. बाबासाहेब होते, झाले होते, बाबासाहेबांना प्राईम मिनिस्टर व्हायचं होतं आणि बाबासाहेब म्हणत होते की मला तुमच्यातून प्राईम मिनिस्टर झालेला बघायचं आहे. म्हणजे राजकारण हे एक मोठं हे आहे, सोर्स आहे. त्याला इंग्लिशमध्ये बाबासाहेब म्हणायचे की पॉलिटिक्स इज द की बाय विच यू कॅन ओपन ईच अँड एव्हरी लॉक. की राजकारण ही अशी किल्ली आहे की तुम्ही प्रत्येक टाळा खोलू शकता, अशी किल्ली राजकारण आहे. आणि राजकारणात आपली अवस्था तुम्हाला माहीत आहे, अतिशय बिकट हास्यास्पद आहेत. आपले सगळे राजकारणी कुणाच्या तरी पायाशी लोळताना आपण बघतो. ती अवस्था ह्या वरच्या राजकारणी, तुम्हाला माहीत आहे की हे जे 4-5 पक्ष आहेत, त्या पक्षाच्या दरवाज्यात तुमचा प्रवेश आहे, त्यातून तुम्हाला यावं लागतं. राष्ट्रवादीचा प्रवेश आहे द्वार, शिवसेनेचं गेट आहे, काँग्रेसचं गेट आहे, त्यातूनच तुम्हाला राजकारणी होता येतं. आणि आपलं राजकारण त्यांनी संपूर्ण मारून टाकलंय, संपवून टाकलंय. आणि आपण जर असेच आपल्या काय मौज मजेमध्ये किंवा आमच्या साध्या शब्दामध्ये चंगळवाद, आज काय खायचं, मग आज काय बघायचं, मग आता ह्या महिन्यात काय घ्यायचं, चाललंय सारखं. अरे पण आपलं काय, आपल्या समाजाचं काय, आपल्या पिढीचं काय, आपल्या मुलाबाळांचं काय,
आमचे आई वडील अडाणी होते, अक्षरशः आगटे फादर. त्यांनी आम्हाला शिकवलं. आता आम्ही माझ्याकडे 5-6 डिग्री आहेत, पण आताची परिस्थिती अशी केली, शिक्षण एवढं महाग केलंय. बाळासाहेब आंबेडकरांनी एक 2-3 वर्षानं, बाळासाहेब माझ्यापेक्षा मोठे आहेत, बाळासाहेब म्हणायचे की माझ्या मुलाला मी डॉक्टर करू शकत नाही. आम्ही एकाच कॉलेजला होतो. म्हणजे बाळासाहेब स्वतःच्या मुलाला डॉक्टर करू शकत नाही अशी परिस्थिती त्यावेळी आली होती. म्हणजे सुजय आता साधारण 30 वर्षाचा तरी असेल, 30 वर्षाचा असेल आहे. तर बाळासाहेबांना तो प्रश्न पडला होता की ह्या शिक्षण एवढी महाग आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसांना किती अवघड वाटत असेल. शिक्षण बंद केलंय, आरक्षण बंद केलंय, नोकऱ्या बंद केल्या, आपल्याला जागा जमीन नाही, आपल्या समाजाचं भवितव्य काय, खूप भयानक भवितव्य आहे. आणि अन्याय अत्याचार तर प्रत्येक खेड्यापाड्यात दररोज घडत आहेत. आपल्या बहीण बाळांची इज्जती लुटल्या जात आहेत. अतिशय हाल आपल्या समाजाचे होत आहेत. आता गायकवाड मॅडमनी सांगितलं की धम्म हा त्याच्यावर एक मोठा उपाय आहे. तर आपल्याला आपल्या ह्या समाजाला, हे राजकारणी कुठे जावं, आपल्या समाजाने एकत्र आलं पाहिजे. अनेक कार्यक्रम, अनेक ॲक्टिव्हिटी राबवा, एकत्र या, विहारात एकत्र या, धार्मिक आपले सामाजिक उत्सव असतील ते एकोप्यानं करा. आणि आपल्याला एकत्र आल्याशिवाय मला इथं एवढं बरं वाटतंय की इथल्या महिला अतिशय जागरूक आहेत. इथलं स्टेज सुद्धा आपण बघितलं तर संपूर्ण स्टेजच महिलांनी कव्हर केलंय. म्हणजे बरं वाटतंय की आमच्या काळात महिलांना काही स्कोप नव्हता. आम्ही ज्यावेळेस कार्यकर्ते होतो फार कमी असायच्या, पण आता महिलांमध्ये शिक्षण घेतलेल्या महिलांचं, मुलींचं प्रमाण जास्त आहे. त्या स्वतः नोकरी धंदा करून आपला स्वतः पायावर त्या उभा राहिल्यात. बाबासाहेबांना तेच अपेक्षित होतं. तर अशा चांगल्या स्टेजला आलोय आपण. आणि आताच्या राजकारणी बघतोय की संविधान बदलायचं आहे त्यांना. संविधानच त्यांच्या नजरेसमोर आहे, कारण संविधानामुळेच आपली ही प्रगती झालेली आहे, टिकणार आहे. आणि म्हणून त्यांनी ओळखलं की संविधान बदला, म्हणजे ही जी मंडळी आहेत ती परत आपल्याला मजूर म्हणून त्यांच्या दारात येतील, हा त्यांचा प्लॅन आहे. तर अशा अर्थानं की मला जे काही विचार मांडायचे होते ते, ही जी केस आहे ह्या भीमा कोरेगाव रमाबाई, ही काही शेवटची केस नाही. ह्या सतत आपल्या समाजावर घडणार आहेत. आणि ह्या जर अडवायच्या असतील तर आपल्याला कायद्याचं शिक्षण घ्यावं लागेल, आपलं संघटन वाढवावं लागेल, आपल्यामध्ये एकोपा वाढवावा लागेल, आपल्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते कमीत कमी करावं लागतील. आणि संघटित जेवढं व्हाल, संघटित झाला तर शत्रू घाबरतो. आपण बघतो की आपण इथं बसतोय, त्याचा परिणाम सगळ्यांवर होतो की हे लोक संघटित आहेत, एकत्र आहेत. तर म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, ते भगवान बुद्ध पण म्हणाले की बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संघम नमामि. संघामध्ये खूप मोठी ताकद आहे. तर हा संघ असाच बरकरार ठेवा. आणि या ठिकाणी धुळे साहेब आहेत, ते धार्मिक काम करतात. गायकवाड मॅडम आहेत, त्या करतायत. आमचे विनोद जाधव आहेत, ते धार्मिक काम पण करतात. आणि आता बोललेले बंडू घोडे, हे तर तुम्हाला माहीत आहे, एकनाथराव आव्हाड जे फार मोठे वकील होते मातंग समाजाचे, तर हे स्वतः मातंग समाजाचे असून सुद्धा आंबेडकर आहेत, पक्के आंबेडकरवादी आहेत. आणि ते सगळ्या आपल्या कुठल्याही लढ्यामध्ये बंडू घोडे पुढे असतात. आणि त्यांचं चांगलं संघटन पण आहे, त्यांचं चांगलं भाषण तुम्ही ऐकलं, ते चांगले वक्ते पण आहेत. तर हे एवढं सगळं घडवणारे, आमच्या हे सगळं एकत्र योग आणणाऱ्या, जुळून आणणाऱ्या स्मिता पाटील, त्याचबरोबर ही जी संपूर्ण त्यांची जी टीम आहे, भातणकर मॅडम असतील, रेश्माताई असतील, आणि मी काय सगळ्याची नावं घेऊ शकत नाही. तर ह्या सगळ्यांची ही जी मेहनत आहे, त्यांना तुम्ही जी साथ दिली, या सगळ्यांना मी अभिवादन करतो. आणि माझे इथेच 2 शब्द पुरे करतो. माझ्या घरी एक चांगलं कॅलेंडर आहे, फोटो आहे खूप चांगला बाबासाहेबांचा, तो कुणाकडेच नसेल भारतात, एवढा चांगला आहे. त्याच्यावरचं एक वाक्य येता येता वाचलं. बाबासाहेब काय म्हणतात बघा, डोंट बिलीव्ह इन फेट,
फेट म्हणजे काय? नशीब, भाग्य, नियती. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास कशावर ठेवा? बिलीव्ह इन युअर स्ट्रेंथ. प्रत्येक माणसात ताकद आहे. बुद्ध म्हणालेच होते की प्रत्येक माणूस बुद्ध होऊ शकतो. बाबासाहेब म्हणाले होते की प्रत्येक घराघरात आंबेडकर निर्माण होईल. आपण म्हणतो नाही नाही झालाच नाही, कोणी होणारच नाही. अरे का आपले कमी पण. तर प्रत्येक माणसात ताकद आहे. तर बाबासाहेब म्हणतायत की नशीब, भाग्य ह्या सगळ्या फुलसट कल्पना आहेत, नियती. तर तुम्ही तुमच्या स्वतःची जी ताकद आहे तिला ओळखा, तिच्यावर विश्वास ठेवा. एवढं बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.